आज नवरात्रीचा चौथा दिवस. आमच्या या आधीच्या 3 रेसिपी करून बघितल्याय का तुम्ही? आजची चौथी रेसिपी आहे कुष्मांडा देवीला नैवेद्य. तो करणार आहोत आपण बटाट्याचा कीस. एकदम साधी सोपी पण टेस्टी रेसिपी. अगदी 5 मिनिटात होणार. यासाठी लागणार आहे बटाटा, हिरवी मिरची, जिरे आणि मीठ. एकदम थोडंसं तेल टाकणार आहोत. तेल तापेपर्यंत आपण आपला बटाटा किसून घेऊ. जाडजाड किसायचा आहे कारण आपण तो परतणार आहोत. किसलेला बटाटा पाण्यात घालूया म्हणजे त्यातलं स्टार्च निघून जाईल आणि आपल्याला तो मोका मोका होईल. त्यातलं पूर्ण स्टार्च काढून घ्यायचं. फोडणीला अगदी थोडंसं तेल घातलंय. आवडत असेल तर जिरं पण घालू शकता आणि मी घातलंय मिरची. एकदम कमी गॅसवर हा बटाट्याचा कीस आपण परतणार आहोत. काय होतं, आपल्याला बटाटे शिजले पण पाहिजे. मीठ टाकलं तर त्याला पाणी सुटेल आणि त्यामुळे आपण सुरुवातीला मीठ नाही घालणार आहोत. आपलं परतून झाल्यानंतर आपण त्यात मीठ घालणार आहोत. पाण्यातून धुवून घेतल्यामुळे तो आता छान मोकळा मोकळा झालाय बघा. खूप जणांना ॲसिडिटी असते म्हणून शेंगदाणे नको वाटतात. पण जर आवडत असतील आणि काही त्रास नसेल तर 1-2 चमचे शेंगदाण्याचं कूट तुम्ही त्यात टाकू शकता. तोही थोडासा परतून घ्यायचा. तुम्ही हा पराठ्यांसोबत नुसता तसाच खायचा असला तरी सुद्धा खूप चांगला लागतो. आपला बटाट्याचा कीस तयार आहे. बनवा, खाऊन बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा झालाय ते. आमचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा.